प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 डिसेंबर 2025। तो मार्ग जाणतो, परंतु त्याला माझा मार्ग माहीत आहे. योब 23 10 वचन. योबाचे मार्ग कोणालाही पूर्णपणे समजण्यायोग्य नव्हता. त्यांची पत्नी त्याला दूषण देऊन त्याला सोडून गेली. मित्रांनाही त्याला धीर न देता दोष देत त्यांचे सुख वाढविले. पण या सर्व अडचणी आणि वेदनाची मध्येही योबाने अद्भुत अशी वचने उच्चारली. परंतु परमेश्वर, तू माझ्या मार्गाला जाणतोस. तू मला बरकशील तेव्हा मी सोन्यासारखा बागेत पडीन. होय परमेश्वर, तुमच्या वेदनाची आणि संकटाची मार्गाची पूर्णपणे जाणकार आहे. देवाने मोसेला सांगितले, मी माझ्या लोकावर जे संकट येते आहे ते निश्चित पाहिले आहे. त्यांची दुःखांची मला पूर्ण जाणीव आहे. निर्गम 3:7 वचन. आपण त्यांचे लोक त्यांची स्वतःची मालमत्ता आहेत, म्हणून त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे. जसा त्याने मिस्रमधील गुलामीतून इस्रायल लोकांची सुटका केली, तसाच तो आपल्यालाही सर्व कैद आणि संकटातून मुक्त करील. स्तोत्र करा. ही आपल्या विलापात हेच सांगते, माझ्या मूर्खपणामुळे माझे डाग सडून दुर्गती करतात. मी व्याकुळ झालो आहे, खूपच वागलो आहे. दिवसभर मी शोक करत फिरतो. स्तोत्र 38 5 आणि 6 वचन. त्या दाविदाच्या सर्व संघर्षाची जाण ठेवणाऱ्या देवाने त्यांची शत्रूच्या उपस्थितीत त्यांच्यासाठी मेज तयार केली आणि पवित्र आत्म्याची तेलाने त्यांचा अभिषेक केला. अमेरिकेचे संस्थापक जॉर्ज वॉशिंग्टन त्यांची जीवनातील एक विलक्षण घटना सांगितली जाते. एका नागरी संघर्षाच्या काळात काही शत्रू त्यांचे पाठलाग करीत होते. ते घोड्यावर बसून बंदुका घेऊन येते होते, पण वॉशिंग्टन पायी पळत होता. रात्रीच्या काळोखात तो एक नदीपर्यंत पोचला. जोरदार थंडी आणि बर्फाला पाण्याने भरलेली ती नदी. त्यात उतरणे म्हणजे मृत्यू. तो नदी काठावर गुडघे टेकून देवाकडे विनवणी करू लागला. मग अचानक धैर्याने तो बर्फाळ पाण्यात उडी मारून सर्व सामर्थ्याने पाहू लागला. तो प्रार्थना करता होता आणि देवाचे सामर्थ्याने बर्फाळ पाण्याने त्याला काही अपाय केला नाही. तो सुरक्षित दुसऱ्या किनाऱ्याला पोचला. शत्रू नदीकाठावर आले. त्यांनी बर्फाळ पाण्याला हात लावण्याची हिंमत केली नाही. ते तिथेच थांबले. ज्या प्रभूने वॉशिंग्टनची संकट ओळखून त्यांची सुटका केली, तोच प्रभू आज तुम्ही अनुभवत असलेल्या अडचणीचा संपूर्ण परिचित आहे आणि तोच तुम्हाला विजय देण्यास समर्थ आहे. आणखी ध्यानासाठी वचन. जर कोणाला वाटत असेल की त्याला काही माहीत आहे, तर त्याला हवे तसे अजून काहीच माहीत नाही. पण जर कोणी देवावर प्रेम करतो, तर त्याला देव पूर्णपणे जाणतो. 1 कोरिंथियर 8 2 आणि 3 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी एजेकिएल 44 48. संध्याकाळी 1 योहान 3 धन्यवाद.